पावसाळ्यामध्ये कोंडा का होतो? पावसाळ्यामध्ये केस गळणं आणि कोंडा याचा खूप जवळचा संबंध आहे. मग शॅम्पू बदलल्याने काही फरक पडू शकतो का? शॅम्पू बदलल्याने सहसा तात्पुरताच फरक घडतो. मी असे अनेक पेशंट्स बघितलेले आहेत की 15 दिवस एक प्रकारचा शॅम्पू वापरून बघा. मग आपण शॅम्पू ऐवजी काही दुसरं वापरू शकतो का? हो, आयुर्वेदामध्ये एक छान पद्धतीचा हेअर वॉश सांगितलेला आहे. नमस्कार प्रेक्षक. पावसाळा आलाय आणि लोकांना एकच तक्रार आहे. कंगव्यामध्ये केस आणि खांद्यावरती कोंडा. तो याच्याच सोल्युशन घेऊन आपण आता आलेलो आहे. आपल्यासोबत आहे प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉक्टर प्रीती देशमुख. यांनी MD आयुर्वेद केलंय आणि गोल्ड मेडलिस्ट सुद्धा आहेत. यांचं प्रणव आयुर्वेद क्लिनिक हे पिंपळा सौदागर आणि चिखली ह्या 2 ब्रांचेस आहेत. सो आता आपण मॅडम स्वागत आहे तुमचं. नमस्कार. आपण इथे मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तो पहिला प्रश्न मॅडम, पावसाळ्यामध्ये कोंडा का होतो? केसामध्ये कोंडा का होतो, त्याचं काय कारण असेल? पावसाळ्यामध्ये केस गळणं आणि कोंडा याचा खूप जवळचा संबंध आहे. पावसाळ्यामध्ये आयुर्वेदानुसार शरीरातला वात दोष वाढतो. त्याच्यामुळे आपली पचनशक्ती मंदावते आणि पचनशक्ती मंदावल्यामुळे जे 2 प्रकारचे पचन असतात, स्थूल पचन आणि सूक्ष्म पचन. त्यातलं सूक्ष्म पचन, स्थूल पचन मंदावलं की सूक्ष्म पचन मंदावतं आणि त्याच्यामुळे जे काही पोषक तत्व आपल्या केसांपर्यंत जाऊन पोचायला हवे आहेत, तर ते व्यवस्थित पद्धतीने पोचत नाहीत आणि त्याच्यामुळे देखील केस गळतात. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये केस ओले राहतात आणि त्याच्यामुळे केसांच्या मुळाशी बुरशीसारखा थर जमायला लागतो. त्यालाच आपण साध्या भाषेत कोंडा असं म्हणतो. त्याचबरोबर कोंडा जेव्हा होतो, सहसा आपले केस अगेन ओले राहतात. त्याच्यामुळे केसांच्या मुळं कमकुवत होतात आणि केस तुटतात आणि केस गळणं हाही प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो. ओके. मग शॅम्पू बदलल्याने काही फरक पडू शकतो का? शॅम्पू बदलल्याने सहसा तात्पुरताच फरक घडतो. मी असे अनेक पेशंट्स बघितलेले आहेत की 15 दिवस एक प्रकारचा शॅम्पू वापरून बघा. मग त्याच्यानंतर त्याच्यापासून रिझल्ट नाही मिळाला किंवा तात्पुरता रिझल्ट मिळाला तर मग परत 15 दिवसांनी दुसरा शॅम्पू वापरा. पण ह्या सगळ्या प्रकारच्या शॅम्पूंमध्ये सहसा केमिकल्स असतात. त्याने आपला स्काल्प जो आहे तो कोरडा होतो आणि त्याच्यामुळे मग काही दिवसांनी कोंडा अजून तयार होऊन केस आपले जास्त पद्धतीने गळायला लागतात. मग आता ह्याच्यासाठी काही घरगुती उपाय आहे का? हो, नक्कीच आहे. सहसा आपण तिळाचं तेल जे आहे 2 चमचे आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 थेंब कडुनिंबाचं तेल मिक्स करू शकतो आहोत आणि ते आठवड्यातून 2दा 10 मिनिटं छान पद्धतीने मसाज करणं. काहींना मी सजेस्ट करत असते की तुम्ही ओव्हरनाईट ते तेल ठेवा. म्हणजे रात्री झोपताना ते तेल लावा. ओव्हरनाईट ठेवून मग दुसऱ्या दिवशी तुम्ही ते धुवून घ्या. तर अशा पद्धतीने तीळ तेलाने जो आहे वात दोष कमी होतो आणि जो कडुनिंब तेल आहे त्याने जी बुरशी आहे किंवा कोंडा आहे तोही कमी होतो. ओके. मग आपण शॅम्पू ऐवजी काही दुसरं वापरू शकतो का? हो, आयुर्वेदामध्ये एक छान पद्धतीचा हेअर वॉश सांगितलेला आहे. रिठा, शिकेकाई आणि आवळा पावडर. तर ह्या ज्या तिन्ही पावडर आहेत, तुम्ही रात्री एक एक चमचा घेऊन त्या भिजत ठेवा आणि भिजत ठेवल्यानंतर जे आहे सकाळी उठल्यानंतर ते गाळून घ्या आणि त्यांनी डोकं धुवा. तर हे बेस्ट क्लेन्झर म्हणून काम करतं. ओके. आणि अशा पद्धतीने जर रेग्युलर बेसिसवर म्हणजे आठवड्यातून 2दा साधारणतः आपण शॅम्पू करायला सजेस्ट करतो. तर त्याने कोंडा होण्याची टेंडन्सी पण कमी होते प्लस केसही मऊ होण्यासाठी मदत होते. कोंडा घालवण्यासाठी काही झटपट उपाय आहे का? हो. जर आपल्याला खूप जास्त प्रमाणात फ्लेकी डॅन्ड्रफ दिसत असेल तर त्या केसमध्ये आपण दही, मेथी आणि लिंबू याचा रस लावायला सांगतो. तर साधारणतः 2 चमचे दही, त्याच्यामध्ये 1 चमचा मेथी पावडर आणि अर्धा लिंबाचा रस हा
जेव्हा आपल्याला डोक्यावरून आंघोळ करायची आहे त्याच्या 1 तास अगोदर आपण हा पॅक लावून ठेवायला सांगतो आणि त्याच्यानंतर रिठा, आवळा आणि शिकेकाई याने तो धुवून घ्यायला सांगतो. तर त्याच्यामुळे पटकन लावल्याने कंट्रोलमध्ये येऊन जातो कोंडा. ओके. फक्त आपण बाहेरून काही लावणे किंवा किंवा आपण आहारामध्ये काही चेंजेस करू शकतो का? हो, नक्कीच. आता जवळपास एक 15-16 वर्षांचा मला अनुभव आहे केसांची आणि साधारणतः कोंड्याशी निगडीतचे प्रॉब्लेम्स मी खूप इफेक्टिव्हली सॉल्व्ह केलेले आहेत. अनेक प्रकारचे पेशंट्स बघितलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये मला असं आढळलेलं आहे की फक्त एक्सटर्नल ॲप्लिकेशन नेच फक्त फरक पडतो असं नाही, तर आपल्याला पोटातूनही बरचसं काही म्हणजे बऱ्याच जणांमध्ये अपचन असतं, पोट साफ न होणं, हेही प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यामुळे डायजेशन बिघडल्यामुळे त्यांचं स्थूल पचन बिघडून, सूक्ष्म पचन बिघडून पोषक तत्व व्यवस्थित केसांपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळेही कोंडा होणं किंवा केस गळणं हे प्रॉब्लेम्स दिसतात. त्याच्यामुळे एकतर पचन प्रक्रिया इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही आहार योजना, त्यांचे लाईफस्टाईल करेक्शन सांगावी लागते. त्याचबरोबर त्यांना आहारातून पोषक तत्व तुम्ही घ्या, जसं अक्रोड, बदाम, काळे मनुके, त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या, विशेषतः पालक, त्यानंतर तीळ, जे कॅल्शियमयुक्त आहेत, किंवा कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 असे रिच फूड आयटम्स आहेत. तर असे आपल्याला आहारामध्ये साधारणतः इन्क्लूड करावे लागतात, ज्याने केस जे आहेत अजून मजबूत होण्यासाठी मदत होते आणि त्याचबरोबर कोंडाही कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. ओके. एक शेवटची महत्त्वाची टिप देऊ शकाल? हो, नक्कीच. रोज केस धुणं खरं तर टाळा. त्याच्यानंतर ओले केस कधीही राहू देऊ नका. ओले केस प्रॉपरली सुकवा आणि घट्ट रबर बँड किंवा असं लावून किंवा घट्ट केस बांधू नका. ओके. म्हणजे केस सुकले पाहिजे, तसे ओले हो, राहिले. हो. ओके. तर मॅडम आता शेवटच्या 3 चुका अशा काय आहेत ज्या आपण टाळायला पाहिजे? खरं तर गरम पाण्याने केस कधीही धुवायचे नाहीत. आयुर्वेदानुसार जर आपण गरम पाणी वापरलं केस धुण्यासाठी, तर त्याच्यामुळे आपले केसांची मुळं कमकुवत होतात. आयुर्वेदानुसार तर आपल्या त्वचेच्या खाली असलेले जे भ्राजक पित्त आहे, तर ते ॲग्रवेट होतं. तिथली उष्णता वाढते आणि त्याच्यामुळे केसांच्या रूट्सचं पचन लवकर होऊन केस गळतात आणि ती उष्णता वाढल्यामुळे इवन कोंडा होण्याचं प्रमाण पण वाढतं. म्हणून मग नेहमी कोमट पाण्यानेच केस धुवायचे आहेत किंवा डोकं धुवायचं आहे. जी चूक सहसा होते ती आहे की रोज केस धुणे. तर आठवड्यातून 2 दिवसच जनरली मी सुचवत असते. आणि तिसरी म्हणजे आहे की ओले केस कधीही बांधायचे नाहीत. ते प्रॉपर सुकवल्यानंतरच केस बांधायचे. ओले केस बांधणं ही खूप मोठी चूक आहे. ओके. तर मॅडम हे तर झालं आता पावसाळ्यातील केस गळती किंवा कोंडा होणे. तसं ओव्हरऑल काय रिझन असू शकतात म्हणजे केस केस गळण्याची? तर जर तुमची रात्री जागरण होत असेल किंवा अवेळी झोप होत असेल, त्याच्यानंतर जर बायोलॉजिकल स्लीप न होता त्याच्यामुळे इनडायजेशन हे फॅक्टर्स घडत असतील, पोषक तत्व खाण्यात नसतील, जसं व्हिटॅमिन B12, D3 याची डेफिशियन्सी असेल, कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल किंवा हिमोग्लोबिन तुमच्या शरीरातलं कमी असेल, किंवा थायरॉइड सारखे डिसऑर्डर्स तुम्हाला असतील, खाण्याच्या सगळ्या वेळा अवेळा असतील, त्याच्यानंतर आता आपण काही डिस्कस केल्याप्रमाणे जर अपचन असेल, त्याच्यानंतर ओले केस बांधणं असतील, गरम पाण्याने केस धुणं असतील, तर ह्या प्रकारची साधारणतः 24 कारणं
मी एका व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेली आहेत. तर आपण तो व्हिडिओ नक्कीच बघू शकता आहात. ठीक आहे सर. मॅडम, आपण तो व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये ठेवूया, म्हणजे सगळ्यांना प्रेक्षकांना तो बघता येईल. हो, नक्कीच. धन्यवाद मॅडम. तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन दिली आहे. तर प्रेक्षक हो, तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन आवडली असावीच. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही आणखी प्रश्न असतील तर ते तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की मेन्शन करू शकता. मॅडम आपल्याला उत्तर देईलच. सो धन्यवाद प्रेक्षक हो. धन्यवाद.